नमस्कार सर्वांना, आरव्हीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी महा टी परीक्षा सन 2026 बघा या ठिकाणी पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 या ठिकाणी मराठी व्याकरण या विषयाचे महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत. बघा, आता हे सर्व प्रश्न पहा परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावस मिळतील. बघा, त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा काय विचारलाय. आनन आणि मुख हे शब्द कोणत्या शब्दाचे समान अर्थी शब्द आहेत? बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. बघा, आनन आणि मुख बघा हे शब्द काय असतील? तोंड या शब्दाचे योग्य समानार्थी शब्द आहेत, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारला. अनिल हे खालीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? बघा, सर्वांचे योग्य उत्तर आलं का? अनिल हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. आत्माराव रावजी देशपांडे बघा या कवीचं अनिल हे त्यांचं टोपण नाव होतं, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय. हिमालयापासून ते कन्याकुमारीपर्यंत हिमालयापासून ते कन्याकुमारीपर्यंत अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. बघा, सर्वांचे योग्य उत्तर आलं का? हिमालयापासून ते कन्याकुमारीपर्यंत म्हणजे काय असतो? असे तू हिमाचल, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा बघा या ठिकाणी काय विचारलाय. पुढील शब्दाची विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी ओळखा. बघा, सर्वांनी या ठिकाणी बघा 4च जोडी आहेत. या ठिकाणी आपला विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी ओळखायची आहे. आता मित्र दोस्त बघा हे बरोबर आहे का? राजा नरेंद्र, शक्ती सामर्थ्य, अब्रू बेअब्रू. बघा, त्या ठिकाणी योग्य जोडी कोणत्याला पाहिजे? अब्रू बेअब्रू बघा या ठिकाणी योग्य विरुद्धार्थी जोडी आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा या ठिकाणी काय विचारलाय. पुढील मन पूर्ण करा. आता बघा, परीक्षेमध्ये अशा बघा प्रकारचा प्रश्न असतो. एखादी मन असते आणि ती मन पूर्ण करा बघा असा प्रश्न असतो. बघा, नाचता येईना अंगण वाकडे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा या ठिकाणी काय विचारलाय. केसाने गळा कापणे वाक्प्रचार योग्य अर्थ सांगा. बघा, सर्वांचे योग्य उत्तर आलं का? केसाने गळा कापणे म्हणजे काय असतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. केसाने गळा कापणे म्हणजे विश्वासघात करणे, या ठिकाणी आपला योग्य अर्थ आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आडेल तट्टू. आता या ठिकाणी आडेल तट्टू बघा या ठिकाणी शब्द आहे. या शब्दाचा योग्य अर्थ सांगा. बघा, सर्वांचे योग्य उत्तर आलं का? आडेल तट्टू म्हणजे काय असतो? आपलाच हे का चालवणारा, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा, सोपा प्रश्न आहे. नामाच्या ऐवजी आपण कोणता शब्द वापरतो? सर्वनाम, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 बघा या ठिकाणी काय विचारलाय. तू जर मला साथ दिलीस तर मी हे काम करेन. तू जर मला साथ दिलीस तर मी हे काम करू शकेन. या वाक्याचा प्रकार सांगा बरं. स्वार्थी वाक्य आहे का? आज्ञार्थी वाक्य आहे का? संकेतार्थी वाक्य? यापैकी नाही. तू जर मला साथ दिलीस तर मी हे काम करू शकेल, हे वाक्य कोणतं असेल? संकेतार्थी वाक्य या प्रकारचं हे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 10 बघा या ठिकाणी काय विचारलाय. शहरात खूप लोक राहतात. या ठिकाणी अधोरेखित शब्दाची विभक्ती सांगा. आता या ठिकाणी अधोरेखित शब्द कोणता आहे? शहरात. बघा, आता शहर हे शब्द आहे. शहरात या ठिकाणी त हा प्रत्यय लागलाय. आता त इ आ हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात? बघा, सर्वांनी सांगायचे. त इ आ बघा हे प्रत्यय सप्तमी विभक्तीचे प्रत्यय असतात, म्हणजेच या ठिकाणी बघा ऑप्शनमध्ये नाही. त इ आ हे कोणते असतील? सप्तमी विभक्तीचे प्रत्यय आहेत. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे महा टी परीक्षा बघा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये बघा आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. बघा, ज्यांना कोणाला PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला आहे करायचं आहे. बघा, तुम्हाला सर्व PDF 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील. बघायचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. विषय क्रमांक 11 बघा या ठिकाणी काय विचारलाय. आई बाप या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? बघा, आता महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. आई बाप या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास यायला पाहिजे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे. आई बाप या शब्दामध्ये इतरेतर द्वंद्व समास आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. बघा, प्रश्न क्रमांक 12 या ठिकाणी काय विचारलाय. पुढीलपैकी कवी आणि त्यांची टोपण नावे आहेत. चुकीची जोडी ओळखा.
आता कवी आणि त्यांची टोपणनावे चुकीची जोडी ओळखा. बघा सर्वांचे योग्य उत्तर येईल का? यशवंत दिनकर पेंढारकर यांचं बघा टोपण नाव काय होतं? यशवंत, हे बरोबर आहे. आत्माराव रावजी देशपांडे यांचं बघा टोपण नाव अनिल होतं, हे पण बरोबर आहे. शंकर केशव कानेटकर यांचं टोपण नाव बघा गिरीश होतं, हे पण बरोबर आहे. विष्णू वामन शिरवाडकर, आता विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव काय होतं? कुसुमाग्रज होतं. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 चुकीची जोडी आहे. विषय क्रमांक पुढचा, प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं विरामचिन्ह वापरतात? सोपा प्रश्न आहे. एखादं समजा वाक्य असतो प्रश्नार्थक वाक्य, प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी आपण प्रश्नार्थक चिन्ह वापरतो. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, अनुराग आणि प्रीती. आता अनुराग आणि प्रीती हे कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? बघा सर्वांनी सांगायचं आहे. अनुराग म्हणजे काय? अनुराग म्हणजे प्रेम. अनुराग आणि प्रीती हे शब्द प्रेम या शब्दाचे योग्य समानार्थी शब्द आहेत. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, झाकले माणिक. बघा हा प्रश्न मागील बघा गेल्या वर्षी हा प्रश्न बघा परीक्षेमध्ये होता. झाकले माणिक या शब्दाचा योग्य अर्थ सांगा. बघा मागच्या टीईटीच्या बघा परीक्षेमध्ये हा प्रश्न होता. झाकले माणिक योग्य अर्थ सांगा. आता याचा योग्य अर्थ काय आला पाहिजे? झाकले माणिक म्हणजे साधा पण गुणी मनुष्य. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य अर्थ आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारला आहे? रात्र या शब्दाचे समानार्थी शब्द सांगा. आता रात्र या ठिकाणी शब्द विचारला आहे रात्र. निशा म्हणजे काय असतो? निशा म्हणजे रात्र. रजनी म्हणजे रात्र. म्हणजेच या ठिकाणी रात्रचे शब्द कोणते असतील? मग निशा आणि रजनी हे या ठिकाणी योग्य आपलं उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, अतिरेकी या शब्दाचा योग्य विरुद्ध अर्थी शब्द सांगा. अतिरेकी, बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? अतिरेकी या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द विवेकी यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. आता अचानक आलेलं संकट, अचानक आलेलं संकट यांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा सर्वांनी सांगायचे, संकटमोचन घाला अंगाई अनावर. अचानक आलेले संकट म्हणजे त्यांना आपण काय म्हणतो? घाला. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, दांभिक या शब्दाचा खालीलपैकी योग्य अर्थ कोणता आहे? आता दांभिक या शब्दाचा योग्य अर्थ कोणता असेल? कमळ, डोळे, सूर्य, ढोंगी. तर दांभिक या शब्दाचा योग्य अर्थ घ्यायला पाहिजे ढोंगी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य अर्थ आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, वाक्प्रचार योग्य अर्थ सांगा. आता या ठिकाणी काय विचारलं बघा? वाक्प्रचार, कणिक तिमणे. आता कणिक तिमणे म्हणजे काय असतो? कणिक तिमणे म्हणजे भरपूर मार देणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य अर्थ आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, अलंकारित शब्दाचा योग्य अर्थ सांगा. आता या ठिकाणी अलंकारिक शब्द काय विचारलाय? परसातील भाजी. आता परसातील भाजी म्हणजे काय असतो? दुर्मिळ व अप्राय वस्तू, सहजप्राय वस्तू, स्वभावाने गरीब, उत्तम नोकरी. स्वभावाने गरीब याचं उत्तर काय पाहिजे? परसातील भाजी म्हणजे काय? सहजप्राय वस्तू. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. हापूस, पगार, भोपळा. हापूस, पगार, भोपळा. बघा हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? हापूस, पगार, भोपळा. बघा हे सर्व शब्द पोर्तुगीज या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. विषय क्रमांक पुढचा, शब्दाची जात ओळखा. बघा या ठिकाणी शब्द काय विचारलं? 100. आता 100 या शब्दाची जात कोणती असेल? सर्वनाम आहे का? हे विशेषण आहे का? क्रियापद आहे का? 100 या शब्दाची जात ओळखा. सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 यायला पाहिजे. विशेषण या ठिकाणी या शब्दाची जात आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, भाववाचक नाम ओळखा बरं. या ठिकाणी भाववाचक नाम कोणतं असेल? शाहिरी भाववाचक नाम आहे. लायकी भाववाचक नाम आहे. नवलाई भाववाचक नाही. प्रश्न काय असायला पाहिजे पहा, खालीलपैकी कोणता शब्द या ठिकाणी भाववाचक नाम नाही? त्याचं भाववाचक नाम काय होतं? शहाणा, शहाणपणा. म्हणजे या ठिकाणी शहाणा या ठिकाणी हा शब्द भाववाचक नाम नाही. विषय क्रमांक पुढचा बघा, मी गात असतो. मी गात असतो या वाक्याचा काळ ओळखा. कोणता असेल? मी गात असतो. बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? मी गात असतो. बघा या ठिकाणी रीतिवर्तमान काळाचं वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 या वाक्याचा काळ आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, उल्लंघन या शब्दामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारची संधी आहे? उल्लंघन या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? स्वर संधी आहे का? व्यंजन संधी आहे का? विसर्ग संधी आहे का? यापैकी नाही. उल्लंघन बघा या शब्दामध्ये व्यंजन संधी आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. सला नाते. सला नाते हे खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? सला नाते काय असतील? सला नाते हे प्रत्यय चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय आहेत. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, विद्याग्रह. बघा झाला होता प्रश्न, विद्याग्रह विद्येसाठी ग्रह. विद्याग्रह हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा समासाचं उदाहरण आहे? विद्याग्रह.
बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? विद्याग्रह हा शब्द या ठिकाणी तत्पुरुष समास या प्रकारचा समास आहे. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, वाक्याचा प्रयोग सांगा. आईने बाळाला निजविले. आईने बाळाला निजविले याचा योग्य या ठिकाणी आपल्याला प्रयोग सांगायचा आहे. बघा कर्त्याला प्रयोग आहे आईने बाळाला निजविले. बघा सकर्मक भाव या ठिकाणी या वाक्याचा प्रयोग आहे. विषय क्रमांक पुढचा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. अग्नीची पूजा करणारा. आता अग्नीची पूजा करणारा कोण असतो? अग्निपूजक असतो पहा. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पाहूयात. वायस या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द वायस. आता वायस म्हणजे काय असतो? वायस म्हणजे कावळा असतो पहा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पाहूयात. मागील कालखंडाचा धावता आढावा घेणे. मागील कालखंडाचा धावता आढावा घेणे आपण यांना काय म्हणतो? सिंहावलोकन. बघा सर्वांचं उत्तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे. मागील कालखंडाचा धावता आढावा घेणे म्हणजे सिंहावलोकन. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, हात ओला करणे. आता हात ओला करणे वाक्प्रचार योग्य अर्थ सांगा. सर्वांचं बघा योग्य उत्तर आलं का? हात ओला करणे म्हणजे काय असतो? लाच देणे. लाच देणे आहे पहा. हात ओला करणे म्हणजे लाच देणे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. आकाश या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द सांगा. आकाश या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द सांगा. गगन म्हणजे काय? गगन म्हणजे आकाश. नभ म्हणजे काय? आकाश. अंतरिक्ष म्हणजे काय? आकाश. नीरज म्हणजे काय? कमळ. म्हणजे नीरज या ठिकाणी हा शब्द आकाशचा समानार्थी शब्द नाही. विषय क्रमांक पुढचा पाहूयात. भूपाल या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. भूपाल म्हणजे काय असतो? बघा सर्वांनी सांगायचं. अश्व म्हणजे घोडा. तोष प्रमोद. प्रमोद म्हणजे काय असतो? आनंद. नरेश राजा. आता भूपाल म्हणजे काय असतो? राजा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य समानार्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, अनुकूल या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द सांगा. अनुकूल, प्रतिकूल. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य या ठिकाणी अर्थ आहे. अनुकूल, प्रतिकूल. विषय क्रमांक पुढचा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. बालकांना झोपवण्यासाठी गायले जाणारे गीत कोणते असते? बालकांसाठी कोणतं गीत असते? अंगाई गीत असते पहा. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, नाव सोनूबाई. नाव सोनूबाई हाती कथळाचा वाळा या म्हणीचा अर्थ सांगा. कोणता असेल? नाव सोनूबाई हाती कथळाचा वाळा म्हणजे काय? नाव मोठे पण कर्तृत्व कमी प्रतीचे असणे या ठिकाणी या अर्थाची योग्य या म्हणीचा अर्थ आहे. विषय क्रमांक पुढचा पाहू, खडे चारणे. आता खडे चारण्याचा योग्य अर्थ काय आला पाहिजे? खडे चारणे म्हणजे ठार मारणे, भरपूर मारणे. बघा सर्वांनी सांगायचे खडे चारणे म्हणजे काय असतो? खडे चारणे म्हणजे एखाद्याला पराभूत करणे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, खालीलपैकी अविकारी शब्द ओळखा. अविकारी शब्दाच्या बघा या ठिकाणी 8 जातीपैकी पहिल्या 4 या कोणत्या आहेत? विकारी आहेत आणि अविकारी. या ठिकाणी आपला अविकारी विचारलंय. पहिल्या 4 विकारी आहेत आणि दुसऱ्या 4 या ठिकाणी अविकारी. म्हणजे क्रियाविशेषण या ठिकाणी अविकारी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा, मी रस्त्याने जात असेन. मी रस्त्याने जात असेन या वाक्याचा काळ सांगा बरं कोणता असेल? मी रस्त्याने जात असेन या वाक्यामधली बघा क्रिया अपूर्ण आहे. आता अपूर्ण बघा या ठिकाणी कोणतं असेल? मी रस्त्याने जात असेन हे अपूर्ण भविष्यकाळाचं वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 या वाक्याचा काळ आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, दिग्विजय हा शब्द कोणत्या प्रकारच्या संधीचं उदाहरण आहे? दिग्विजय या शब्दामध्ये कोणती संधी असेल? बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? दिग्विजय हा शब्द या ठिकाणी व्यंजन संधीचं उदाहरण आहे पहा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, चाचीचे. चाचीचे हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? बघा सर्वांचं या ठिकाणी योग्य उत्तर आलं असेल. चाचीचे बघा हे प्रत्यय षष्ठी विभक्तीचे प्रत्यय आहेत. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, अजन्म. अजन्म या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? बघा हा शब्द मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. अजन्म या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? सर्वांचं आलं का पहा? अजन्म या शब्दामध्ये कोणता असेल? अवयभाव समास आहे पहा. ऑप्शन क्रमांक 4. विषय क्रमांक पुढचा बघा, जास्त जुळणारी मन ओळखा. आता आपल्या ठिकाणी काय झाले? जास्त जुळणारी मन ओळखा. कोणते असतील? असतील सीते तर जमतील भूते. असतील सीते तर जमतील भूते. जास्त जुळणारी मन कोणती आली पाहिजे? हात ओला तर मित्र भला. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 जास्त जुळणारी मन आहे. विषय क्रमांक पुढचा, मीन या शब्दाचा योग्य अर्थ सांगा. आता मीन म्हणजे काय असतो? मीन म्हणजे मासा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले या ठिकाणी योग्य अर्थ आहे. मीन म्हणजे मासा. विषय क्रमांक पुढचा पाहूयात, डोळे या शब्दाचे समानार्थी शब्द सांगा. बघा आता सर्वांनी सांगायचे डोळे या शब्दाचे समानार्थी शब्द सांगा. कोमोदी, चंद्रिका हे काय असतील? कोमोदी आणि चंद्रिका हे शब्द
चांदणे या शब्दाचे बघा समानार्थी शब्द आहेत. आता अक्ष आणि लोचन, आता बघा हे उत्तर आहे का? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी लोचन म्हणजे डोळे असतो, म्हणजे या ठिकाणी अक्ष आणि लोचन बघा हे शब्द काय असतील? डोळे या शब्दाचे योग्य समानार्थी शब्द आहेत. विषय क्रमांक पुढचा, माधव ज्युलियन हे खालीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? माधव ज्युलियन. बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये होता. माधव ज्युलियन हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? बघा सर्वांचं या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 यायला पाहिजे. माधव त्र्यंबक पटवर्धन यांचं बघा या ठिकाणी माधव ज्युलियन हे त्यांचं या ठिकाणी टोपण नाव आहे. विषय क्रमांक पुढचा, एक झाड दोन पक्षी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? आता एक झाड दोन पक्षी या पुस्तकाचे लेखक कोण असतील? विश्राम बेडेकर एक झाड दोन पक्षी या पुस्तकाचे लेखक आहेत. विषय क्रमांक पुढचा बघा, दोन्ही बाजूनी सारख्याच अडचणी व संकटे येणे. दोन्हीही बाजूनी संकटे येणे या अर्थाची म्हण कोणती यायला पाहिजे? बघा सर्वांचं या ठिकाणी योग्य उत्तर काय? इकडे आड तिकडे विहीर, दोन्ही बाजूनी सारख्याच अडचणी येणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपली या अर्थाची योग्य म्हण आहे. दोन शब्द जोडताना, आता समजा एखादं वाक्य आहे, त्या वाक्यामध्ये दोन शब्द जोडताना कोणत्या प्रकारचं विरामचिन्ह वापरतात? झाला होता प्रश्न आपला. दोन शब्द जोडताना आपण संयोग चिन्ह वापरतो. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, पुढील विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा. आता विरुद्धार्थी विचारलाय. शीघ्र, मंद, बघा या ठिकाणी हे बरोबर आहे. श्रेष्ठ, कनिष्ठ हे पण बरोबर आहे. सार्थक, निरर्थक हे पण या ठिकाणी बरोबर आहे. साक्षर, आता साक्षर शिकलेला बरोबर आहे का? नाही. साक्षरचा विरुद्धार्थी काय असतो? साक्षर, निरक्षर, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी ती योग्य चुकीची जोडी आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, नटसम्राट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? आता नटसम्राट या पुस्तकाचे लेखक कोण? वि.वा. शिरवाडकर. पहा, नटसम्राट या नटसम्राट या पुस्तकाचे लेखक कोण असतील? वि.वा. शिरवाडकर. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. मी आंबा खात असे, मी आंबा खात असे या वाक्याचा काळ सांगा. बघा त्या सर्वांचं योग्य उत्तर आलं का? मी आंबा खात असे हे वाक्य कोणतं आहे? रीती भूतकाळाचं वाक्य आहे. पहा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 या वाक्याचा काळ आहे. विषय क्रमांक पुढचा, शिक्षकाने विद्यार्थ्याला शिकवले. शिक्षकाने विद्यार्थ्याला शिकवले या वाक्याचा प्रयोग सांगा. बघा सर्वांचं उत्तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. शिक्षकाने विद्यार्थ्याला शिकवले हे भाव्य प्रयोगाचं उदाहरण आहे. ऑप्शन क्रमांक 3. बघा पुढील शब्दापैकी विसंगत शब्द ओळखा. विसंगत म्हणजे वेगळा शब्द निवडा. शौर्य, लबाडी, शांतता, गुलाम. आता शौर्य हा शब्द भाववाचक नाम आहे. लबाडी पण भाववाचक नाम आहे. शांतता पण भाववाचक नाम आहे. गुलाम, गुलामचं बघा भाववाचक नाम काय होतं? गुलामगिरी, म्हणजे गुलाम हा शब्द भाववाचक नाम नाही. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 विसंगत शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा पाहूयात. पुढील मन पूर्ण करा. आता या ठिकाणी आपला मन पूर्ण करायची आहे. यथा राजा तथा, यथा राजा तथा प्रजा, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 7 बघा या ठिकाणी काय विचारलाय? द्रविडी प्राणायाम. द्रविडी प्राणायाम याचा योग्य अर्थ काय आला पाहिजे? बघा मागील परीक्षामध्ये हा पण प्रश्न विचारण्यात आला होता. द्रविडी प्राणायाम म्हणजे काय असतो? साध्या आणि सरळ बाबीसाठी गुंतागुंतीचे प्रयत्न करणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य अर्थ आहे. विषय क्रमांक पुढचा, मुलांनी आज्ञा पाळावी. मुलांनी आज्ञा पाळावी. बघा सर्वांचे योग्य उत्तर येईल का? मुलांनी. अधोरेखित शब्दाची विभक्ती सांगा. मुलांनी. नेएशी. आता नेएशी हे प्रत्यय कुठे असतात? तृतीय विभक्तीचे प्रत्यय असतात. पहा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, त्रिभुवन या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? त्रिभुवन. बघा ज्या समासामधलं पहिलं पद हे संख्यावाचक असते तो समास कोणता असतो? द्विगु समास असतो. पहा त्रिभुवन या शब्दामध्ये द्विगु समास आहे. विषय क्रमांक पुढचा, बनगरवाडी. आता बनगरवाडी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बघा सर्वांनी सांगायचे. हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये होता. बनगरवाडी या पुस्तकाचे लेखक व्यंकटेश माडगुळकर बनगरवाडी या पुस्तकाचे आहेत. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. एक वचन, एक वचन, अनेक वचन, चुकीची जोडी ओळखा. द्राक्षचा अनेक वचन काय होतं? द्राक्ष, द्राक्षे बरोबर आहे. भाषा, भाषाचा अनेक वचन भाषा होतं बरोबर आहे. शेळी, शेळ्या बरोबर आहे. सासू, आता सासू या शब्दाचं अनेक वचन काय होतं? सासू, सासवा, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 चुकीची जोडी आहे. विषय क्रमांक पुढचा, गिरीश विचारले कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? झाला होता प्रश्न आपल्याकडे. गिरीश हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? शंकर केशव कानेटकर. बघा गिरीश हे त्यांचं टोपण नाव आहे. ऑप्शन क्रमांक 1. सलील या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. हा पण प्रश्न झाला होता बऱ्याचदा आपल्याकडे. सलीलचा या ठिकाणी समान शब्द कोणता? सलील म्हणजे पाणी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपला योग्य समानार्थी शब्द आहे.
जर पाऊस आला तर क्रिकेटचे सामने झाले असते. जर पाऊस आला असता तर, या वाक्यामध्ये जर तर आले. जर तर आलं म्हणजे वाक्य कोणतं असतो? मिश्र वाक्य असतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 या वाक्याचा प्रकार आहे. जवळचे नातेवाईक मित्र यांना कोणत्या प्रकारचे पत्र लिहिले जातात? जवळचे नातेवाईक किंवा मित्र परिवार यांना कोणत्या प्रकारचं पत्र लिहिलं जातं? बघा अशा प्रकारचा प्रश्न मागील परीक्षामध्ये होता. जवळचे नातेवाईक मित्र परिवार यांना औपचारिक पत्र या प्रकारचं पत्र हे लिहिले जाते. य य य बघा हे पुढीलपैकी कोणत्या व्रताचे गण आहेत? य य य बघा हे पुढीलपैकी कोणत्या व्रताचे 4दा या ठिकाणी य आहे, तर हे कोणतं असतील? भुजंग प्रयात. भुजंग प्रयात या ठिकाणी या व्रताचे गण आहेत. सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. बघा यावर एक प्रश्न परीक्षेमध्ये असतो. अ आ इ ई उ ऊ हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे स्वर आहेत? कोणत्या प्रकारचे स्वर असतील हे? सजातीय स्वर, विजातीय स्वर, संयुक्त स्वर यापैकी नाही. अ आ इ ई हे काय असतील? सजातीय स्वर या प्रकारचे स्वर आहेत. विषय क्रमांक पुढचा. चंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. दिनकर म्हणजे सूर्य, भास्कर म्हणजे सूर्य, आदित्य म्हणजे सूर्य, सुधाकर म्हणजे चंद्र. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द आहे. देव तुम्हाला सुबुद्धी दे. देव तुम्हाला सुबुद्धी दे या वाक्यामध्ये आज्ञा आहे का? प्रश्नार्थक आहे का? केवळ वाक्य या प्रकारचं या ठिकाणी वाक्य आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. जेव्हा क्रियापदाचे रूप, जेव्हा क्रियापदाचं रूप कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे बदलते तेव्हा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा प्रयोग होतो? जेव्हा क्रियापदाचं रूप हे कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे बदलते तेव्हा कोणत्या प्रकारचा प्रयोग होतो? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचं, सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि ज्यांना महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असतील तर तुम्ही या ठिकाणी व्हॉट्सअपवर या ठिकाणी मेसेज करू शकता. तुम्हाला सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF व्हॉट्सअपवर पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.